नमस्कार, स्वागत आहे आपल्या चॅनेलवर. महाराष्ट्रातील नागरिकांसाठी पुन्हा एकदा हवामानाचा महत्त्वाचा इशारा समोर आला. काही दिवस विश्रांती घेतलेल्या पावसाने आता राज्यात पुन्हा एकदा जोरदार पुनरागमन केले असून अनेक भागांमध्ये ढगाची दाटी वाढली आहे. भारतीय हवामान विभागाच्या ताज्या अंदाजानुसार येत्या काही तासांमध्ये वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. विशेष म्हणजे मुंबईसह कोकणातील 6 जिल्ह्यांसाठी येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. हवामान विभागाच्या माहितीनुसार अरबी समुद्रातून मोठ्या प्रमाणात ओलावा महाराष्ट्राकडे येत असल्याने वातावरण पुन्हा एकदा सक्रिय झाले आहे. त्यामुळे अनेक भागांमध्ये ढगाळ वातावरण तयार झाले असून विजांच्या कडकडाटासह पावसाच्या जोरदार सरी कोसळण्याची शक्यता आहे. किनारपट्टी भागात वाऱ्याचा वेगही वाढण्याची शक्यता असल्याने नागरिकांनी आवश्यक ती खबरदारी घेण्याचं आवाहन करण्यात आलं. मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांसाठी येलो अलर्ट देण्यात आला आहे. या भागांमध्ये पुढील काही ठिकाणी जोरदार ते मुसळधार पाऊस पडू शकतो आणि सखल भागामध्ये पाणी साचण्याची शक्यता असून वाहतुकीवरही परिणाम होऊ शकतो. विशेषतः सकाळ आणि संध्याकाळच्या वेळेत नागरिकांनी हवामानाची माहिती पाहूनच घराबाहेर पडावे असा सल्ला देण्यात आला. पश्चिम महाराष्ट्रातील पुणे, सातारा, कोल्हापूर आणि सांगली परिसरातही मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याचा अंदाज आहे. मराठवाड्यातील काही जिल्ह्यांमध्ये ढगाळ वातावरण राहणार असून विजांच्या कडकडाटासह हलका ते मध्यम पाऊस अपेक्षित आहे. तर विदर्भात अनेक भागांमध्ये पावसाचा जोर वाढण्याची शक्यता हवामान खात्याने व्यक्त केली. काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडू शकतो. त्यामुळे शेतकरी आणि नागरिकांनी स्थानिक प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे. हवामान तज्ज्ञांच्या मते मान्सूनची परिस्थिती सध्या बदलत्या स्वरूपाची आहे. त्यामुळे काही भागांमध्ये मुसळधार पाऊस तर काही भागांमध्ये काही वेळ विश्रांती असे चित्र दिसू शकतं. एल निनोच्या प्रभावामुळे मान्सूनमध्ये चढ-उतार दिसण्याची देखील शक्यता असल्याचेही तज्ज्ञांनी नमूद केलं. शेतकऱ्यांसाठी हा पाऊस अनेक ठिकाणी दिलासादायक ठरू शकतो. खरीप पिकांसाठी ओलावा वाढण्यास मदत होईल. मात्र ज्या भागांमध्ये अतिवृष्टीची शक्यता आहे, त्या ठिकाणी शेतकऱ्यांनी शेतातील पाण्याचा निचरा व्यवस्थित राहील याची काळजी घ्यावी. तसेच विजांचा कडकडाट सुरू असताना शेतामध्ये काम करणे टाळावे. एकंदरीतच पाहता महाराष्ट्रात पुन्हा एकदा पावसाचा जोर वाढण्याची चिन्हे दिसत आहेत. मुंबईसह 6 जिल्ह्यांना येलो अलर्ट जारी करण्यात आला असून पुढील काही तास आणि पुढील 1-2 दिवस हवामानाच्या दृष्टीने महत्त्वाचे ठरणार आहेत. त्यामुळे सर्व नागरिकांनी सतर्क राहून प्रशासन आणि भारतीय हवामान विभागाच्या सूचनांचे पालन करावे.